पोटनिवडणुकांसाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत। बारामती आणि राहुरीमध्ये फडणवीसांच्या जाहीर सभा होणार आहेत। उद्या आणि परवा फडणवीसांच्या या प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत। आताची महत्त्वाची बातमी, पोटनिवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस आता प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत। ओम देशमुख अधिकची माहिती देत आहेत। ओम, आता बारामती आणि राहुरीमध्ये फडणवीसांच्या जाहीर सभा सुद्धा होणार आहेत। बरोबर आहे श्वेता, खरं तर या दोन मतदारसंघांमध्ये अनुक्रमे बारामती आणि राहुरीमध्ये अनुक्रमे अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या दोनही जागा रिक्त झालेल्या आहेत आणि याची पोटनिवडणूक सुद्धा सध्या सुरू आहे। याच अनुषंगानं प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात स्वतः मुख्यमंत्री या प्रचाराच्या मैदानात उतरत आहेत आणि उद्या आणि परवा अनुक्रमे या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा आणि प्रचाराचा जो दौरा आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सभांच्या माध्यमातून नेमकं मुख्यमंत्री काय म्हणतायत, खरं तर दोन्ही ठिकाणी दुःखद घटना घडल्यामुळे या जागा रिक्त झालेल्या, त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं काय आवाहन करतायत। आपण पाहिलं असेल की महायुतीकडनं बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली, तर राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय यांना भाजपनं मैदानात उतरवलंय। त्यामुळे एकंदर या सगळ्या निवडणुकीचा माहोल पाहता यामध्ये मुख्यमंत्री आता काय भाषण करतायत आणि कुठल्या मुद्द्यांच्या आधारे ते जनतेला मतदानासाठी आवाहन करतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। श्वेता, धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।